नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन जो येतोय आपला, सर्वात मोठं अभयारण्य कोणते आहे महाराष्ट्रातील? तर सगळ्यात मोठं अभयारण्य जे ते भामरागड आहे, डी आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतोय, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य जे आहे ते रायगडमध्ये आहे. जे राईट आन्सर येत आहे ते आपलं ए येत आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो आपला, राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? राधानगरी अभयारण्य जे आहे ते कोल्हापूरमध्ये. जे राईट आन्सर आहे ते बी येत आहे आपलं. त्यानंतर चौथा क्वेश्चन येतो, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा अभयारण्य जे आहे ते गोंदियामध्ये आहे. जे राईट आन्सर आहे ते आपलं ए येत आहे. त्यानंतर पाचवा क्वेश्चन येतो, ताडोबा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. जे राईट आन्सर आहे आपलं ते ए येत आहे. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आहे अमरावती जिल्ह्यात आहे. जे राईट आन्सर आहे ते ए येत आहे आपलं. त्यानंतर सातवा क्वेश्चन येतो, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते पुण्यामध्ये. जे राईट आन्सर येत आहे आपलं ते ए येत आहे. त्यानंतर आठवा क्वेश्चन येतोय, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते प्रसिद्ध आहे शेकरूसाठी प्रसिद्ध आहे. जे राईट आन्सर येते ते ए येत आहे. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो मित्रांनो, राधानगरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? राधानगरी अभयारण्य जे आहे ते प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, गव्हासाठी प्रसिद्ध आहे. जे राईट आन्सर आहे ते ए येत आहे. त्यानंतर कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? कर्नाळा अभयारण्य जे ते प्रसिद्ध आहे ते पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. जे राईट आन्सर आहे ते येत आहे. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो, नागझिरा अभयारण्य कोणत्या विभागात आहे? नागझिरा जे अभयारण्य ते विदर्भामध्ये आहे. जे राईट आन्सर आहे ते ए येत आहे आपलं. त्यानंतर 12वा क्वेश्चन येतो, फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड अभयारण्य जे आहे ते रायगडमध्ये आहे. जे राईट आन्सर आहे आपलं ते ए येत आहे. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो, यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? यावल अभयारण्य जे आहे ते जळगावमध्ये आहे. हे आपलं जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो, बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? बोर अभयारण्य जे आहे ते वर्धामध्ये आहे. जे राईट आन्सर आहे ते ए येत आहे आपलं. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो मित्रांनो, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे ते सांगलीमध्ये आहे. जे राईट आन्सर आहे ते ए येत आहे आपलं. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो मित्रांनो, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या व्याघ्र प्रकल्पात भाग आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान जे ते भाग आहे सह्याद्रीमध्ये भाग आहे. तर आपलं राईट आन्सर जे ए येते. त्यानंतर 17वा क्वेश्चन, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते गोंदियामध्ये. जे राईट आन्सर आहे ते ए येते आपलं. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो, गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गौताळा अभयारण्य जे आहे ते औरंगाबाद जळगावमध्ये आहे. जे राईट आन्सर ते ए येत आहे आपलं. त्यानंतर जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी पक्षी अभयारण्य जे आहे ते जिल्ह्यामध्ये आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. जे राईट आन्सर आहे ते ए येत आहे आपलं. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य जे आहे ते सोलापूरमध्ये आहे. जे राईट आन्सर आहे ते ए येत आहे आपलं. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रेवकरी काळवीट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? रेवकरी काळवीट अभयारण्य जे आहे ते अहमदनगरमध्ये आहे. जे राईट आन्सर आहे ते ए येत आहे आपलं. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रेवकरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? रेवकरी अभयारण्य जे प्रसिद्ध आहे ते काळवीटसाठी प्रसिद्ध आहे. जे राईट आन्सर आहे ते ए येत आहे. 23वा क्वेश्चन, माळढोक पक्ष्यांचे संरक्षण कोणत्या अभयारण्यात केले जाते? माळढोक पक्ष्याचे संरक्षण जे आहे ते ग्रेट इंडियन बस्टर्डमध्ये केले जाते. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 24वा क्वेश्चन, भामरागड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? भामरागड अभयारण्य जे आहे ते गडचिरोलीमध्ये आहे. जे राईट आन्सर आहे ते आपलं ए येत आहे. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो आपला मित्रांनो, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य जे यवतमाळमध्ये. राईट आन्सर जे ए येते. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो, उमरेड करांडला अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उमरेड करांडला अभयारण्य जे आहे ते नागपूरमध्ये. राईट आन्सर आहे ते ए येते. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो मित्रांनो, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वत रांगेत आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे ते सातपुडा पर्वत रांगेत आहे. जी राईट आन्सर आहे ते येते. त्यानंतर 28वा क्वेश्चन, ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी झाली? ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली ती 1955 मध्ये झाली. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील पहिल्या अभयारण्य जे राधानगरी आहे. जे राईट आन्सर आहे ते ए येते. 30वा क्वेश्चन, राधानगरी अभयारण्याची स्थापना कधी झाली? राधानगरी अभयारण्याची स्थापना जी झाली ती झाली 1958 मध्ये झाली. जे राईट आन्सर आहे ते ए येते. त्यानंतर 31वा क्वेश्चन, महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ कोणत्या व्याघ्र प्रकल्पात आढळतात? तर ते आढळतात ताडोबा अंधारी. तर राईट आन्सर ए येते आपलं. त्यानंतर
32वा क्वेश्चन येतो कळसुबाई अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई अभयारण्य जे आहे ते अहमदनगर आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 33वा क्वेश्चन कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना अभयारण्य जे आहे ते साताऱ्यामध्ये आहे, राईट आन्सर जे आहे ते ए येत आहे आपलं. त्यानंतर 34वा क्वेश्चन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कोणती 2 संरक्षित क्षेत्र आहेत? तर ते संरक्षित क्षेत्र आहे ते कोयना व चांदोली आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो नांदूर मधवेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदूर जे मधवेश्वर पक्षी अभयारण्य आहे ते नाशिकमध्येच आहे, जे राईट आन्सर आहे ते येत आहे आपलं. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो नांदूर मधवेश्वरला कोणती उपमा दिली आहे? नांदूर मधवेश्वरला जी उपमा दिली आहे ती महाराष्ट्रीय भरतपुरा अशी उपमा दिलेली, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 37वा क्वेश्चन कर्नाळा पक्षी अभयारण्यात पक्ष्यांची कितीपेक्षा अधिक प्रजाती आढळतात? कर्नाळा अभयारण्यात ते पक्षी आढळतात 150, तर हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 38वा क्वेश्चन महाराष्ट्रातील कोणते अभयारण्य शेकरूसाठी प्रसिद्ध आहे? शेकरूसाठी प्रसिद्ध असणाऱ्या जे अभयारण्य आहे ते भीमाशंकर आहे, जे राईट आन्सर आहे ते येत आहे आपलं. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो गवा हा महाराष्ट्राचा कोणता प्राणी आहे? गवा हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे, राईट आन्सर ए आपलं येते. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो हरियाल हा कोणत्या प्रकारचा पक्षी आहे? हरियाल हा कबूतर पक्षी आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो नागझिरा अभयारण्य कोणत्या व्याघ्र राखीव क्षेत्राशी जोडलेले आहे? तर नवेगाव क्षेत्राशी जोडलेले, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध अभयारण्य जे आहे ते कर्नाळा अभयारण्य आहे, जे आपला राईट आन्सर ए येते. त्यानंतर 44वा क्वेश्चन महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध काळवीट अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध काळवीट अभयारण्य जे आहे ते रेवकरी आहे, जे राईट आन्सर आहे ते आपलं ए येते. त्यानंतर 45वा क्वेश्चन फणसाड अभयारण्य कोणत्या प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? फणसाड अभयारण्य जे आहे जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 46वा क्वेश्चन मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प जे आहे ते तापी नदीच्या खोऱ्यात आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 47वा क्वेश्चन बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बोर व्याघ्र प्रकल्प जे आहे ते वर्धा जिल्ह्यात आहे, जे राईट आन्सर आहे ते ए येत आहे आपलं. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील सर्वाधिक अभयारण्य कोणत्या विभागात आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक अभयारण्य जे आहे ते विदर्भामध्ये आहे, जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो महाराष्ट्राचं प्रसिद्ध पक्षी अभयारण्य नांदूर मधवेश्वरला कोणत्या नदीशी संबंधित आहे? नांदूर मधवेश्वर जे संबंधित आहे ते गोदावरी नदीशी संबंधित आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 50वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणता? तर ताडोबा अंधारी आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. याच्यानंतर आपण बघूया उद्याने आणि प्रकल्प धरणे. तर जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी प्रकल्प जे आहे ती गोदावरी नदीवर आहे, जे राईट आन्सर आहे ते बी येत आहे आपलं. तर आहे कोयना धरण जे आहे ते कोयना नदीवर आहे, जे राईट आन्सर सी येत आहे आपलं. त्यानंतर 4था क्वेश्चन येतो कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना धरण जे आहे ते सातारा जिल्ह्यात आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण जे आहे ते भीमा नदीवर आहे, सी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 6वा क्वेश्चन येतो उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उजनी धरण जे जिल्हा आहे ते सोलापूर जिल्ह्यात आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 7वा क्वेश्चन गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? गंगापूर धरण जे आहे ते नदीवर आहे, ते गोदावरी नदीवर आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 8वा क्वेश्चन येतो येलदरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? येलदरी प्रकल्प जे आहे ते पूर्णा नदीवर आहे, जे राईट आन्सर आहे ते येत आहे आपलं. त्यानंतर 9वा क्वेश्चन विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? विष्णुपुरी प्रकल्प जे आहे ते गोदावरी नदीवर आहे, जे राईट आन्सर आहे ते येत आहे आपलं. त्यानंतर 10वा क्वेश्चन तो भातसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? भातसा धरण जे आहे ते ठाणे जिल्ह्यात आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे तो पेंच प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच प्रकल्प जे आहे ते जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यात आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन येतो वारणा धरण कोणत्या नदीवर आहे? वारणा धरण जे आहे ते वारणा नदीवर आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी धरण जे आहे ते भोगावती नदीवर आहे, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो
गिरनार धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? गिरनार धरण जे आहे जिल्हा आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो, वेनगंगा नदीवर प्रमुख प्रकल्प कोणता? वेनगंगा नदीवर जे प्रमुख प्रकल्प आहे तो आहे गोसीखुर्द प्रकल्प. हे आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो, गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? गोसीखुर्द प्रकल्प जे आहे ते जिल्हा आहे तो जिल्हा भंडारा जिल्ह्यात आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर येतो 17वा क्वेश्चन येतो आपला मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प जो आहे तो जायकवाडी आहे. बी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो, कोयना प्रकल्प मुख्यतः कशासाठी प्रसिद्ध आहे? कोयना प्रकल्प जो प्रसिद्ध आहे जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. बी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 19वा क्वेश्चन, मुळा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? मुळा धरण जिल्हा आहे अहमदनगरमध्ये. हे आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा धरण जे आहे ते नदीवर आहे, प्रवरा नदीवर आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 21वा क्वेश्चन, भंडारदरा धरणाचे दुसरे नाव काय आहे? भंडारदरा धरणाचे दुसरे नाव जे आहे ते विल्सन धरण आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो मित्र, माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे? माजलगाव धरण जे आहे ती सिंधफणा नदीवर आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, नाथसागर हे कोणत्या धरणाचे जलाशय आहे? नाथसागर ते जलाशय आहे ते जायकवाडी धरणाचे जे जलाशय आहे. जे आपलं राईट आन्सर आहे ते बी येते. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो मित्र, उजनी धरणाच्या जलाशय काय म्हणतात? उजनी धरणाच्या जलाशयाला म्हणतात भीमासागर म्हणतात. सी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, खडकवासला धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? खडकवासला धरण जी जिल्हा आहे तो आहे पुण्यामध्ये आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो, पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पानशेत धरण जे आहे ते जिल्ह्यात आहे पुणे जिल्ह्यात आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, धोम धरण कोणत्या नदीवर आहे? धोम धरण जे आहे ते कृष्णा नदीवर आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, धोम धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? धोम धरण जे आहे ते जिल्हा आहे सातारा जिल्हा आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील सर्वात विद्युत जल प्रकल्प जे आहे ते कोयना आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो, तिलारी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तिलारी प्रकल्प जे आहे ते सिंधुदुर्ग जे जिल्ह्यात आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, वर्धा नदीवर प्रकल्प कोणता? वर्धा नदीवर प्रकल्प जो आहे तो अपर वर्धा प्रकल्प आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, अपर वर्धा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अपर वर्धा प्रकल्प जो आहे ते अमरावतीमध्ये आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो, पेंच प्रकल्प महाराष्ट्र कोणत्या राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे? पेंच प्रकल्प जो आहे तो मध्य प्रदेशचा आहे. बी आपला आन्सर आहे. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो, जायकवाडी धरणाची उंची किती आहे? जायकवाडी धरणाची उंची जी आहे 41 मीटर आहे. हे आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण जे आहे ते आहे जायकवाडी धरण. जे आपला राईट आन्सर ते ए आहे. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील प्रसिद्ध मातीचे धरण जे आहे जायकवाडी धरण आहे. हे आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? खडकवासला धरण जे आहे ते नदीवर आहे, मोठा नदीवर आहे. हे आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील कोणता प्रकल्प जीवनदायिनी म्हणून ओळखला जातो? तो ओळखला जातो जायकवाडी. तर हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 39वा क्वेश्चन, महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्युत निर्मिती कोणत्या प्रकल्पातून होते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्युत निर्मिती जी आहे ती कोयना प्रकल्पातून होते. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो आपला, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध बहुउद्देशीय प्रकल्प कोणता? तो प्रकल्प आहे कोयना प्रकल्प आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.